नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचे सोयाबीनचे बाजारभाव जाहीर झाले असून या ठिकाणी सोयाबीनचा काटा चालू आहे। सोयाबीन विकलेले आहे व आपण आज आलो आहोत श्री रामकृष्ण हरी ट्रेडिंग कंपनी व जय रामकृष्ण हरी ट्रेडिंग कंपनी। पुढं आपण जाणून घेऊया जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून बी आजचे बाजारभाव व जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडून बी जाणून घेऊया जे बाजारभाव पडले तर कशामुळे पडले। या ठिकाणी शेतकरी बांधव येला आहे। दादा, पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा। माझं नाव राहुल कारेगावकर, माझा जिल्हा जालना, तालुका जालना, माझं गाव चितळी पुतळी आहे आणि या ठिकाणी आम्ही सोयाबीन आणलेलं आहे। सोयाबीनचा भाव यावर्षी खूपच पडलेला आहे। त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनमधलं उत्पादन कमी झालेलं आहे आणि खर्च वाढलेले आहेत। परंतु प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतात, परंतु सोयाबीन एक असं पीक येते की सगळ्याच पिकांचे भाव दरवर्षी दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत। सोयाबीनचा भाव यावर्षीचा जर विचार केला तर 4,500च्या घरात असणारं सोयाबीन आता सध्या 3750 रुपयांनी या ठिकाणी विक्री सुरू आहे। रोजचे रोज तेलाचे भाव वाढत आहेत, परंतु सोयाबीनचे भाव कमी होत आहेत। दरवर्षी सोयाबीन अगोदर तेलाचे भाव सोयाबीनचा भाव वाढला की तेलाचे भाव वाढतात, परंतु यावर्षी तर तेलाचे भाव वाढलेले असतानासुद्धा सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत। शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे। कुठलं पीक घ्यावं हे शेतकऱ्यांना कळत नाही आहे की सोयाबीन घेतलं तर सोयाबीनचा होणारा खर्च एकरी खर्च 17,000 ते 18,000 रुपये होतो आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पन्नातून मिळतात किती तर 21-22 हजारांचं उत्पादन त्या ठिकाणी हातामध्ये येतं आहे। 3 आणि 4 हजार हे एका व 6 महिन्याच्या 5 महिन्याच्या पिकामधून जर शेतकऱ्यांना मिळत असतील तर त्यांनी कुठल्या पद्धतीनं पीक घ्यायचं आणि कशी शेती करायची आणि कसे आपला उदरनिर्वाह आणि आपल्या मुलांचं शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या कशा करायच्या, हा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुठलंही सरकार आलं किंवा कुठलेही लोक आले तरी त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे। खताचे भाव वाढत आहेत, बियाणांचे भाव वाढतात, त्याचबरोबर मजुरीचे भाव वाढतात, परंतु सोयाबीनचे 2 वर्षापूर्वीचे 6,000चे भाव त्याच्यामध्ये प्लस व्हायला पाहिजे होते। 7,000 8,000 आज सोयाबीनचा भाव असायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवानं 4,000वरती येऊन ठेपला आहे। याच्या मागे सरकारनं सुद्धा लक्ष द्यायला हवं, परंतु आपल्याला सांगताना अतिशय खेद होतो की शेतकऱ्याला कुणीही वाली आज उरलेला नाही किंवा शेतकऱ्यांची व्यथा आज कोणीही जाणून घ्यायला तयार नाही। आणि तसं जर बघितलं तर म्हटलं जातं की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि 60 ते 70% शेतकरी आहेत, तरीसुद्धा या शेतकऱ्यांकडे कुणीही त्या ठिकाणी डुंकूनही बघायला तयार नाही किंवा त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना या परिस्थितीला का अडचणींना सामोरं जावं लागतं आहे याच्यासाठी कुणीच विचार करायला तयार नाही। बरं, त्या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते त्यांनी आपलं थोडक्यात खूप शांतपैकी माहिती दिली, कारण की जे महाराष्ट्र आपला सोयाबीन उत्पन्नामध्ये दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे आणि दिवसेंदिवस सोयाबीनचं चित्र वाढ त्यामध्ये बी शेतकऱ्यांना पाहिजे तो भाव मिळत नाही। आपण सांगितलं ते अगदी बरोबर आहे। सुरुवातीला काय व्हायचं, सोयाबीनचे भाव वाढायचे, नंतर तेलाचे भाव वाढायचे, पण आता काय झालं, अगोदर तेलाचे भाव 300 रुपये किलो झाला तरी सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस कमी होतोय। हो, म्हणजे उत्पन्न खर्च इतका वाढा शेतीचा, जवळजवळ आपलं एकरी 18,000 ते 20,000 रुपये एकरी खर्च येऊ राहिला, त्यामध्ये आपलं उत्पन्न किती होऊ राहिलं 22-25 हजार रुपये। शेतकऱ्याच्या हातात निव्वळ यावर्षी हमाली आहे। सरकारनं काहीतरी याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी निर्यात धोरण अवलंबलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी बांधवांना फायदा होईल, त्यांना कष्टाचं फळ मिळेल। या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सांगितलं की शेतकऱ्याला कोणीही वाली नाही। अगदी बरोबर आहे। दिवसांदिवस सोयाबीनचे भाव कमी होत चाललेले आहे। जी सोयाबीन 8 दिवसापूर्वी 4300 350 विकत होती ती आज सोयाबीन 4,025 रुपये विकली आहे व जे 20 मॉइश्चरचे भाव आहे ते 3500 रुपये व जे 18 मॉइश्चरचे भाव आहे ते 3600 रुपये व जे 12 मॉइश्चरचे भाव आहे ते 3900 रुपये। या व्हिडिओमध्ये थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।